एकदा परमेश्वर पृथ्वीवर आला आणि तो इथंच राहिला घर करून. आणि साहजिकच त्यानं स्वतःचं आणखीन एक जग निर्माण केलं. लोकांना तो भेटू लागला. मग लोकांनी त्याला त्रास द्यायला सुरुवात केली. ते तक्रारी घेऊन येऊ लागले. लोकांना कळालं की हा परमेश्वर आहे. मग ते त्याला म्हणू लागले की हे चांगलं नाही, ते चांगलं नाही. आणि तक्रारी पण परस्पर विरोधी असायच्या. त्यामुळे त्याला इच्छा असूनही पूर्ण करता येत नव्हत्या. कुणी म्हणायचं की आम्ही कपड्यांना रंग दिलाय आणि ते वाळत घातले, मग पाऊस पाडू नको. दुसरे म्हणायचे पाऊस पाड, कारण आम्ही शेतात बी पेरला आहे. कुणी म्हणायचं आम्ही प्रवासाला निघालो आहोत, ऊन पाडू नकोस, सावली असेल तर फार छान प्रवास होतो. परमेश्वराला तर वेड लागायची पाळी आली. कुणाची इच्छा पूर्ण करायची? एकाची करावी तर दुसऱ्याची पूर्ण होत नाही. तो घाबरून गेला. लोक त्याला रात्री झोपू देत नव्हते की दिवसा विश्रांती घेऊ देत नव्हते. मध्यरात्री सुद्धा दार ठोठवून उठवायचे. असं करा तसं करा म्हणायचे. उद्या सूर्य उगवायलाच नको, किंवा उद्या जरा सूर्याला लवकर उगवायला सांगा म्हणायचे. आम्हाला शेतात काम करायला जायचंय, अंधारात काम करायला त्रास होतो म्हणायचे. परमेश्वरानं आपल्या सगळ्या देवतांना बोलावलं, प्रधानाला बोलावलं की काहीतरी मार्ग काढा, नाहीतर मी वेडा होईन. मी कुठं लपून बसू ते सांगा. मीच मनुष्याची निर्मिती केली आणि तेच मला आता त्रास देत आहेत. मनुष्याला निर्माण करून मी फार मोठी चूक केली असं तो म्हणाला. तुम्हाला माहिती आहे का, परमेश्वरानं मनुष्याची निर्मिती केल्यानंतर काहीही निर्माण केलेलं नाही. शेवटचं मॉडेल आहे. यानंतर त्यानं दुसरं केलंच नाहीये. वनस्पती निर्माण केल्या, पशु पक्षी पर्वत डोंगर चंद्र तारे सगळं निर्माण केलं आणि शेवटी मनुष्य निर्माण केला. त्यानंतर मात्र त्यानं काहीच केलं नाही. अनंत वर्ष उलटली, पण तो हातावर हात ठेवून नुसता बसून आहे, काही निर्माणच करत नाही. अशी मोठी चूक करून बसला की त्यानंतर निर्माण करायची त्याची हिंमतच झाली नाही. तो म्हणाला आता मला काहीही निर्माण करायचं नाही. जे झालं ते झालं. फक्त आता मला मी कुठं लपून बसू ते सांगा. या माणसानं मला इतकं पिडलंय की मी कुठं लपू. कुणी सल्ला दिला हिमालयात गौरी शंकरावर जाऊन बस. परमेश्वर म्हणाला तुम्हाला कल्पना नाही, पण काही क्षणातच हिलरी आणि तेनसिंग एव्हरेस्ट शिखर गाठणार आहेत. एकदा ते वर चढले की त्याच्या मागून बसेस येतील, हॉटेल होतील, हेलिकॉप्टर येतील, लोक येतील, पुन्हा माझा त्रास सुरू होईल. मग कुणी म्हणाला चंद्रावर जा, तर परमेश्वर म्हणाला काही दिवसात तिथं आर्मस्ट्रॉंग येणार आहे आणि त्याच्या पाठोपाठ रशियन येतील, अजूनच त्रास होईल. मग अमेरिकन येतील, मग अजूनच त्रास होईल. मग एका वृद्ध देवानं त्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि परमेश्वर एकदम प्रसन्न झाला. तो म्हणाला तुझा सल्ला मला योग्य वाटतो. त्या वृद्ध देवानं असा सल्ला दिला की तू मनुष्याच्या आतच लपून बस. मनुष्य चंद्रावर जाईल, दुसऱ्या ग्रहावर जाईल, पण तो स्वतःमध्ये आतमध्ये कधीच डोकावून बघणार नाही. त्या दिशेला तो कधीच जाणार नाही. त्याला तसं कधी सुचणारही नाही. आणि तेव्हापासून परमेश्वर मनुष्याच्या आत लपून बसला आहे आणि तेव्हापासून तो अगदी मजेत आहे. कधी कधी एखादा भगवान बुद्ध, एखादा भगवान महावीर, एखादा ज्ञानोबा, एखादा तुकोबा पोहोचतो आणि त्यांना तो बरोबर घेऊन नाचतो, महफिल रंगवतो, रसिकतेने त्यांच्याशी चर्चा करतो, त्यांच्याशी गाणी गातो, त्यांच्याशी नृत्य करतो, त्यांच्याशी मृदंग वादन करतो, त्यांच्याशी त्याची वीणा झंकारते. कारण ते सगळे त्या सगळ्यांनी आतला प्रवास केला आणि म्हणून जीवनाचा आनंद त्यांना मिळाला, जीवनाचा भोग त्यांना मिळाला, जीवनाचं ऐश्वर्य, जीवनाची संपत्ती त्यांना मिळाली. ज्यांनी आतला प्रवास केला त्यांना सर्व काही मिळालं. आमचाही आतला प्रवास सुरू व्हावा. तैसा हृदयामध्ये मी रामू, असता बहुत सुखासी आरामू. मी तुझ्या हृदयातच बसलोय. तुझं हृदय शोध, पवित्रतेनं आणि आनंदानं भरून टाक, प्रेमानं भरून टाक आणि तेच जगाला वाटत राहा. जय हो, मंगल हो.